हां सर ओके 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 बढ़िया मंदिराला तुमचा असू दे सर तुमचा असू दे नाही नाही रे बाबा भगवान आहे तिथे आता मंदिर बांधतात हे पुढे श्रीला आपण व्हिडिओ बघतो व्हिडिओ दाखवतो पाटील साहेब थोडासा क्रॉस आहे. असे विविध उपक्रम आपण सर्वांनी जन्मभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण साजरे करत आहोत. त्याचप्रमाणे आता नवीनच माहेरची साडी म्हणजे आपल्या गावातील युवती किंवा तरुणीचं लग्न झाल्यानंतर तिला एक आपल्या माहेरची आठवण म्हणून आपण माहेरची साडी हा उपक्रम जन्मभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण सुरू केलेला आहे. साहेबांचं शिवशंभू महादेवाचं दर्शन चालू आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये साहेबांचं आपल्या सभागृहामध्ये सभा मंडपामध्ये व्यक्तिमत्वाला सात्विकतेची धार आहे, व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे. आपला आदर सत्कार करणं, स्वागत करणे हा आमचा बहुमान आहे. जन्मभूमी प्रतिष्ठानतर्फे समस्त दसपिंपळगाव गावकऱ्यांच्या तर्फे साहेबांचं सहर्ष स्वागत. एक छोटीशी आपल्याला महादेव मंदिराच्या सभामंडपासाठी ज्यांनी दानपत्र दिलं, 10 गुंठ जमीन दान केली, असं एक कृषीभूषण आदरणीय व्यक्तिमत्व बाबासाहेब पाटील यांचा सन्मान जिल्हा पोलीस अधीक्षक अतुलजी कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते होतोय. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून यानंतर समस्त ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अतुलजी कुलकर्णी साहेब यांचा सन्मान होतोय. सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांना सर्वांना विनंती आहे की आपण पुढे येऊन 1-2 मिनिटांमध्ये कुलकर्णी साहेबांचा सन्मान करायचा आहे. अण्णासाहेब पाटील, शिवाजी महाराज, माऊली भालेकर ज्यांनी 40 वर्ष ग्रामपंचायतमध्ये प्रतिनिधित्व केलं, विकास पवार वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष, आपण सन्मान करण्यासाठी पुढे यायचंय. 1-2 कशा लवकर ज्यांच्या संकल्पनेतून हा शिववृक्ष लागवड हा कार्यक्रम आपण यशस्वी करत आहोत असे आमचे मित्र वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पवार. यानंतर मी नानासाहेब. या ठिकाणी आज आपल्याला शिववृक्ष लागवड या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे आपले जिल्हाधीक्षक पोलीस अतुलजी कुलकर्णी सर लाभलेले आहेत या उद्घाटन समारंभासाठी. तर मी आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतोय. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून आपले उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल सर, शहर पोलीसचे PI पोलीस निरीक्षक श्री बालाजी कुकडे सर, तालुका पोलीस निरीक्षकचे डेरे सर व ग्रामीणचे गावडे सर, या सर्वांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला लाभलेली आहे. तर आपण जे वेगवेगळे जन्मभूमीच्या मार्फत कार्यक्रम घेतलेले आहेत त्यामध्ये आज आपण प्रमुख पाहुणे म्हणून पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये इतर पाहुण्यांना बोलवत आहोत आणि ते आपल्याला पूर्णपणे सहकार्य करून आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आपण या प्रमुख पाहुण्यांना बोलवण्यामागचा उद्देश की आपल्या गावामधील जी मुलं आहेत छोटी छोटी प्रत्येकाची आणि बघण्याचा दृष्टिकोन आपल्या गावाकडचा बदलला पाहिजे.
आणि ह्या लोकांना बघून आपल्यामध्ये एक प्रेरणास्थान निर्माण व्हावं. आपल्याला ही जे डेव्हलपमेंट करायची त्याच्यासाठी प्रत्येकाला प्रेरणा मिळावी हाच आहे, दुसरा कुठलाही नाहीये. तरी आज त्यांनी आपल्याला वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळ त्यांचा दिलेला आहे असं मी व्यक्त करतो. आणि साहेबांनी आम्हाला थोडं 2 शब्द त्यांचं मार्गदर्शन करावं ही त्यांना नम्र विनंती करतो. नमस्कार सगळ्यांना. आज उपस्थित सगळं गावकरी, मंचवर उपस्थित शशिकांत जी, शिवप्रतिष्ठानचं शिव जन्मभूमी ट्रस्ट यांच्या वतीने उपस्थित सगळं नागरिक, त्यांच्या संस्थेचा सगळं पदाधिकारी आणि इथं मला खूप चांगलं वाटलं की हे पुरातन शिव मंदिर आहे आणि गावामध्ये पाटील इथं त्यांनी योगदान दिलेले आहे की इथं हॉल बांधणे आणि मंदिरचा जीर्णोद्धार परत करणे हे काम चालू आहे. शशिकांतजी आले होते, मला भेटले आणि त्यांनी सांगितले की वृक्षारोपण करायचे, शिव मंदिर आहे आणि इथं खूप गावचं लोकांना गरज आहे. तर मी सगळ्यांना एक आमचं पोलीस डिपार्टमेंट वतीने एक संकल्पना आम्ही केलेली आहे, विकसित गाव म्हणून, जेणेकरून हे गाव आम्ही दत्तक घेणार आहे. त्याचा अर्थ आहे की आता तुमचं हे जे अडीअडचणी असतील हे सगळं आम्ही दूर करणार आहे. तुमचं जे काही शेतीचा विषय असतील, तुमचा बांधाचा वाद असतील, त्याचा छोटा मोठा तंटा असतील, ते सगळं आम्ही मिटवणार आहे. हे गाव पूर्ण समृद्ध व्हायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सोलापूर, फक्त सोलापूर नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण नामांकित व्हायला पाहिजे. भरपूर लोक इथे येऊन आदर्श गाव म्हणून बघायला पाहिजे, असं आम्ही करणार आहे. याचा संकल्पना थोडक्यात सांगतो तुम्हाला. इथं थोडं बघितलंय, वातावरण चांगलं आहे. आणखी त्याच्यामध्ये 9 सेक्टरमध्ये काम करायचं आहे शशिकांतजी. एक तर पहिले पाणीमध्ये आम्हाला बरेचसे इनोव्हेशन्स आहे. तुमचं शेततळ असतील ते करा, नंतर तुमच्या गावचा एक तलाव करा. माझा मित्र आहे, त्यांना बोलून घेतो, एक गावचा आम्हाला जागा शोधून द्या. आम्ही ते कुठं जास्त साठते तिथं आम्ही चांगलं तलाव करू, जेणेकरून तुमचं जे जमिनीचं पाणी आहे ते तुमचं वाढेल. तसा एक प्रोजेक्ट करायचा आहे. बोरवेल रिचार्ज म्हणून टेक्नॉलॉजी आहे, तर ते जेवढा तुमचा बोर आहे त्यांना आम्ही रिचार्ज करणार. आता पाऊस येते, पाणी साठते येतं, बट ते पूर्ण तुमचा खाली एक टँक आहे, ते टँक वरून तुम्ही काढतायत ना बोरवेल मध्ये पाणी, तर तुम्हाला दिसत नाही टँक मध्ये किती पाणी आहे काय आहे. नंतर ते तुम्ही सांगता सर बोर फेल झाले, तर तुम्ही सगळ्यांनी काढून घेतलेले आहे. एकच टँक आहे, तुम्ही 200-500 बोरवेल टाकलेले आहे, बट त्याचं खाली कोणी पाणी टाकत नाही, रिचार्ज करत नाही. तर आम्हाला ते करायचं आहे. ते प्रोजेक्ट आम्ही सुरू करू आणि वेगवेगळं असं लोकांना बोलून घेऊ. पाणी समृद्ध झालं तर नेक्स्ट आम्ही शेतीमध्ये जाणार. शेतीचा आता 1-2 प्रोग्राम आम्ही ठेवलेले आहे बार्शीमध्ये. तर शॉर्ट मध्ये सांगतो, ते शेतकरी आज खूप मेहनती करतो, सगळ्यांना अन्न देतो, बट त्याला कोणी बघणारे कोणी नाही आहे. तर त्याला खूप रिस्क आहे. पाऊस आला तर प्रॉब्लेम, कधी अवकाळी पाऊस येते, कधी पूर येते, कधी पाऊस येत नाही. ते सगळं झालं तर त्याला चांगला आला तर औषध मारायला लागते. त्याला औषध मारले तरी काही किडा हे ते त्याला अटॅक होतात, त्याचं पूर्ण पीक कधी कधी नुकसान होते. समजा ते पण व्यवस्थित झालं ते मार्केटमध्ये घेऊन जाते. मार्केटमध्ये कधी कधी त्याला भाव भेटत नाही. लोक 10 रुपये सांगितले तर 5 रुपयामध्येच तुमच्याकडे परत हे करतात, बार्गेनिंग करतात. तर हे शेतकऱ्यांना हे सगळं समस्या आहे. हे सगळं झालं तरी तो जेवढा त्यांनी शेतीमध्ये टाकलेलं आहे 1 लाख 1.5 लाख त्यांनी टाकलेले आहे, ते पण उत्पन्न निघत नाही. असा परिस्थिती आहे शेतकरीचा. हे खरा परिस्थिती आहे. हे सगळं सुधार करायला आम्ही पहिले असं 1000 शेतकऱ्यांसोबत काम करतोय. हे विकसित गाव असं 30 गाव घेतलेले आहे. करमाळा सगळं बाकी तालुक्यामध्ये पण आहे. तर बार्शीमध्ये हे पहिले गाव आम्ही घेऊ, जेणेकरून शेतकरीला 1 एकरामध्ये त्याला 10 ते 12 हजार खर्च होईल. एवढंच खर्च आहे आणि त्याचं उत्पन्न वर्षात आता 15 शेतकरीचा व्हिडिओ तुम्हाला टाकतो, शशिकांतजींना टाकतो, ग्रुपमध्ये ते टाकतील. 2 शेतकरी आहे ते 20 लाख कमवले 6 महिन्यामध्ये फक्त वांगेमध्ये. एकही केमिकल औषध
केमिकल औषध नाही, लोकल मार्केटच त्याचं शेतीमध्ये येते असे लोक त्याच्याकडे येऊन बुकिंग करून जातात. असं चांगलं प्रकारचं त्यांनी भाजीपाला केलेले आहे. तर ते सायंटिस्ट तिथं आलेले आहे बार्शीमध्ये, तुम्ही पण येऊ शकता, त्याचा डेमो आहे. आणि हे सगळं आम्ही तंत्रज्ञान आहे तर त्याचं ज्ञान शेतकरीपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. आणि शशिकांतजी तुमचं हे संस्थेच्या माध्यमातून आणखी लोकांपर्यंत जाईल. आणि तिसरं आहे की जेवढं उत्पन्न होतील त्याचं मार्केट तुम्हाला भेटायला पाहिजे. नंतर त्याच्यासोबत आम्ही काही इंडस्ट्री सारखं करू, पॅकिंग फ्रूट असतील, भाजी असतील, त्याचं पॅकिंग करू, त्याचं QR कोड देऊ, जेणेकरून तुम्हाला मार्केट तुमच्याकडे यायला पाहिजे. कोण हे आमच्याकडे आता गाडीमध्ये आणलेले 15-20 व्हरायटी आहे. ॲव्होकॅडो सारखं चांगलं फ्रूट आहे, ब्लूबेरी आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, हे सगळं केले तर ते बार्शी शहरवाले तुमच्या गावामध्ये येऊन तुमचं खरेदी बुकिंग करून जातील की आम्हाला हे सगळं पाहिजे. मग मी मार्केटमध्ये इकडे तिकडे जाण्यापेक्षा, मुंबई तिकडे मार्केटमध्ये जाण्यापेक्षा आम्ही इथंच खरेदी करू, असं मार्केट सेटअप करायचं आहे. आणि बाकी तुमचं शाळाचं व्यवस्था असतील, नंतर तुम्ही आता ब्लड बँक वगैरे करतायत, असं वेगवेगळ्या सोशल माध्यमातून करायचंय. मुख्य आहे की कोणीही भांडण करू नये, जाती भेद वगैरे ठेवू नये, सगळ्यांना समृद्ध व्हायला पाहिजे. वृक्षारोपण आणखी करा आणि हे संकल्पना ठेवून सगळ्यांना आनंदी राहावा असं सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. परत मी पूर्ण टीम, गावकरी, पत्रकार बसलेले आहे, सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. गे माय भूमी तुझे मी फेडीन पांगसारे, आणि आरतीला हे सूर्य चंद्र तारे. अशाच या जगाला प्रकाशमान करणाऱ्या तेजस्वी तारकांच्या मालिकेतलं एक नाव म्हणजे आपले जिल्हा पोलीस अधीक्षक अतुलजी कुलकर्णी साहेब. आणि यांचं कर्तृत्व आपण आज पाहिलं आणि ऐकलं. आपलं गाव हरित आणि पाण्यानं समृद्ध करण्याचा त्यांचा जो संकल्प आहे त्यासाठी त्यांचं गाव आज दत्तक घेतलेलं आहे. आणि या गावाला नक्कीच विजयसिंग बापू आपण पुढे यायचंय. अण्णासाहेब पाटील, शरद जगदाळे, अण्णासाहेब धस, उपसरपंच, सरपंच आपण पुढे या. शोएल शेख, यानंतर शेख साहेबांचा एक सत्कार राहिलाय. वन विभागाचे अधिकारी शेख साहेब आपण 2 मिनिटं पुढे यायचे. राहुल दादा आपण पुढे या. लोखंडे साहेब आपणही पुढे यायचे. शेख साहेब आपल्या माध्यमातून दसपिंपळगाव हरित आणि हे झाड आहे खूप मोठं होते, नाग सारखं असं फुल येते याला. बघा तुझीचं नाग सारखं फुल येते याला. कैलाशपती म्हणून सांगतात. कैलाशपती खूप मोठा होते आता. भैया थोडं मागे येऊन घे. भैया तुम्ही इकडे आता, त्यांना इकडे डेरे साहेब पुढे घे. कोकडे साहेब या थोडस पुढे.